आता स्पष्ट आणि सुंदर दृष्टी मिळवा संदेश चष्मा घर सोबत. मोफत डोळे तपासणी, नवीन कलेक्शन, आकर्षक ऑफर्स आणि सवलती. नवीन अल्ट्रासोनिक मशीनद्वारे चष्म्याची लाईफ टाईम सर्व्हिसिंग फ्री. डोळ्यांचा नंबरचा चष्मा अर्जंट बनून मिळेल. उत्तम दर्जा आणि योग्य किंमत. कॉलेजच्या मुलामुलींसाठी स्टायलिश चष्मा आता आपल्या बजेटमध्ये. नंबरचा चष्मा असो किंवा गॉगल, निवडा फक्त सर्वोत्तम. तेव्हा आजच भेट द्या संदेश चष्माघर, बस स्टँड कॉम्प्लेक्स, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 34 41 74. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम हा खरं तर युवकांना नोकरी मागणारा होण्यापेक्षा नोकरी देणारा झाला पाहिजे अशा पद्धतीने रोजगार निर्मिती निर्माण करणारा हा कार्यक्रम, हा अतिशय महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आपल्या राज्यामध्ये सुरू आहे. आणि या अंतर्गत मंत्री महोदयांनी असं उत्तर या प्रश्नाचं दिलेलं आहे की याच्यात विविध व्यवसाय आपण घेतलेले आहे, ज्याच्यात जसं की गाई म्हशीचं पालन असेल किंवा त्याच्यामध्ये कुक्कुटपालन असेल, अंडी उबवणी केंद्र असेल, होमस्टे असतील आणि क्लाउड किचन असेल, वेगवेगळे उपक्रम आपण त्याच्यात सांगितलेले आहे. मंत्री महोदय, हे जे उत्तर आपण दिलेलं आहे या उत्तराचं म्हणजे ते हास्यास्पद उत्तर आहे असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. यासाठी कारण कुक्कुटपालनाला आपण व्यवसायाचा दर्जा ह्याचा दिलेला आहे, अंडी उबवणी केंद्राला दिलेला आहे, मधुमक्षिका पालनला दिलेला आहे, मत्स्य व्यवसायाला दिलेला आहे. आम्ही काय म्हणालो का शेळी मेंढी पालनाला द्या. आता त्याचं उत्तर देताना सरकारने असं सांगितलंय का शेळी मेंढी पालनाचा व्यवसायात समावेश करणं म्हणजे त्याच पशुधनावर लाभार्थ्याकडून दुबार लाभ घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे एका बाजूला तुम्ही शेतीला व्यवसायाचं स्वरूप देण्यासाठी बाकीचे सगळे व्यवसाय तुम्ही मान्य करतात, कोंबडीचा चालू करतायत, माशाचा चालू करतायत, मग शेळी मेंढीच्या ह्याच्यातच फक्त तुम्हाला काय अडचण आहे ह्याचं कुठंतरी स्पष्टीकरण मंत्री महोदय झालं पाहिजे. आणि म्हणून माझे त्याच्यात अजून एक हास्यास्पद उत्तरात असं लिहिलंय की शेळी मेंढी पालन व्यवसायाचा समावेश मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेअंतर्गत केल्यास युवकांच्याकडून नवनवीन तंत्रज्ञान आधारित विविध क्षेत्रातील प्रकल्पाच्या उभारणीवर मर्यादा येऊन योजनेच्या उद्दिष्टास बगल देण्यासारखे होईल. माझा प्रश्न मंत्री महोदय आपल्याला असा आहे की शेळी मेंढीचं याच्यामध्ये समावेश केल्याने त्या उद्दिष्टास कसा बगल होईल हे आपण कृपा करून आम्हाला या निमित्ताने सांगावं. आणि जर तुम्हाला मान्य नसेल, जे उत्तर विभागाने दिलेले जे जर तुम्हाला मान्य नसेल तर नक्कीच शेळी मेंढी पालनाचा व्यवसायाचा समावेश या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात आपण करणार का? सभापती महोदय, सन्मान्य सदस्य तांबे साहेबांनी जो मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेसंदर्भात या ठिकाणी मुद्दा उपस्थित केला आहे, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेची थोडी 2 मिनिटं मी पार्श्वभूमी देखील आपल्याला सांगतो की 2020-21, 2021-22, 22-23, 23-24, 24-25 आणि 25-26 मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना आपण ही सांगितली की एक क्रांतिकारी योजना महाराष्ट्राच्या युवकांसाठी आणि युवतींसाठी आहे. 20 आणि 21 आणि 21 आणि 22 याच्यामध्ये त्यावेळी काय अडचणी होत्या मला माहीत नाही, परंतु फक्त 9201 उद्योजक प्रकल्प आपण त्यावेळी तयार करू शकलो. 22-23, 23-24, 24-25 आणि 25-26 याची सभापती महोदय जर आपण आकडेवारी काढली तर 78,289 प्रकल्प आपण मंजूर केले. म्हणजे मला सांगायचं एवढंच आहे की आपण एखादी केलेली विधायक सूचना आम्ही मान्य करणार नाही अशातला अजिबात भाग नाही, परंतु आपण त्याचा अर्थ वेगळा लावलेला आहे. शेळी मेंढी पालनचा प्रकल्प असेल तर तो याच्यामध्ये जर आपल्याला इन्क्लूड करायचा असेल, त्याच्यामध्ये आपल्याला समावेश करायचा असेल आपण नक्की करू. परंतु वैयक्तिक लाभाच्या योजना याचा अर्थ ज्या शेळी मेंढ्यांवर ऑलरेडी कर्ज घेतलेलं आहे, ज्या शेळी मेंढी प्रकल्पावर ऑलरेडी कर्ज घेतलेलं आहे ते मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमधून रिपीट होऊ नये असा त्याचा अर्थ आहे. परंतु मगाशी आपण सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे. कुक्कुटपालन असेल, मधुमक्षिका पालन असेल, मत्स्यपालन असेल, दरेकर साहेब मत्स्यपालन असेल, रेशमी उद्योग असेल, अंडी उबवण्याचा कार्यक्रम असेल, हॉटेल ढाबा असेल, शाकाहारी मांसाहारी पदार्थ विक्री व्यवसाय असेल, होमस्टे असेल, क्लाउड किचन असेल, जलक्रीडा असेल, मासेमारी असेल, प्रवासी वाहतुकीसाठी बोट व्यवस्था असेल, याच्या पुढे जाऊन टॅक्सी व्यवसायासाठी देखील आता तरुण आणि तरुणींना किंवा रिक्षा व्यवसायासाठी असेल आपण योजना करण्याच्या मनस्थितीमध्ये आहोत. फूड ट्रकसारखी मोठी एक योजना
महिलांसाठी, महिला बचत गटांसाठी याच्यामध्ये समावेश केलेला आहे. त्याच्यामुळं शेळी मेंढी पालन प्रकल्प याच्यामध्ये समावेशच होऊ नये अशी काही शासनाची भूमिका नाही. उत्तरामध्ये असं लिहिलेलं आहे की मी त्याच्यामध्ये थोडं अजून तांबेसाहेब आपल्याला सांगतो की गाई म्हशी शेळी मेंढी पालनबाबत राज्य शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दुग्ध विकास या विभागानं अनेक योजना तिथं राबवलेल्या आहेत आणि त्या राबवत असताना त्या योजना परत रिपीट होऊ नयेत आणि त्याचा डबल फायदा कोणाला मिळू नये ह्याच आमच्या विभागाची भूमिका आहे. परंतु याच्यामध्ये देखील आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं छाननी करू शकतो, त्यांना पहिला लाभ मिळाला की नाही हे देखील बघू शकतो आणि म्हणून सन्माननीय सदस्य सत्यजित तांबे साहेबांनी जी शेळी मेंढी पालन हा प्रकल्प मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमध्ये घ्यावा अशी जी मागणी केलेली आहे याचा नक्की सकारात्मक आम्ही विचार करू आणि या वर्षीपासून अजून एक मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमध्ये केलं, त्याचं आम्ही लिमिट वाढवलं. सर्व्हिस सेक्टरमध्ये आपण जे 20 लाख रुपये देत होतो, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आपण 50 लाख रुपये देत होतो, ते आता 1 कोटीपर्यंत मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिस सेक्टरसाठी 50 लाख अशा पद्धतीची योजना आपण आणली. परंतु सबसिडी तेवढीच राहणार आहे. 50 लाखाला 35% असेल, 25% असेल, ती 1 कोटीला देखील 17% किंवा 17.5% राहणार आहे. त्याच्यामुळे युवकांना रोजगार देण्यासाठी, युवतींना रोजगार देण्यासाठी, त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी अजूनही याच्यामध्ये काही योजना तुम्हाला द्यायच्या असतील तर नक्की आपण काही आमदारांची एक समिती तयार करू, आपण एक बैठक घेऊ आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना आहे त्याच्यापेक्षा व्यापक करण्याचा आपण प्रयत्न करू. लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753 आणि 98 902 61 272.